दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ कोणती वाहावी जाणून घ्या तिचे धार्मिक महत्त्व. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराची उपासना, भक्ती आणि श्रद्धेचा पवित्र महिना. या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि शिवामूठ वाहून भगवान महादेवांची पूजा करतात. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की दुसऱ्या श्रावण सोमवारी नेमकी कोणती शिवामूठ वाहायची आणि त्या शिवामुठीचे धार्मिक महत्त्व काय आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग हर हर महादेव म्हणत व्हिडिओला सुरुवात करूया. आता शिवामूठ म्हणजे काय ते आपण बघूया. तर श्रावण महिन्यात भगवान शंकराला धान्याची मूठ अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. या धान्याच्या अर्पणाला शिवामूठ असे म्हटले जाते. धान्य हे अन्न, समृद्धी आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊस, शेती आणि धान्य यांचे विशेष महत्त्व असल्यामुळे श्रावणातील ही परंपरा निसर्गाशीही जोडलेली असते. भगवान शंकराला धान्य अर्पण करून कुटुंबात सुख, शांती, भरभराट आणि अन्नाची समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी ते आपण बघूया. परंपरेनुसार दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिली जाते. म्हणजेच स्वच्छ काळे तीळ किंवा पांढरे तीळ आपल्या घरातील परंपरेनुसार भगवान शंकराला अर्पण केले जातात. काही भागांमध्ये स्थानिक प्रथेनुसार धान्याच्या क्रमात थोडा फरक दिसून येतो. त्यामुळे आपल्या घरातील किंवा कुल परंपरेतील पद्धतीला प्राधान्य द्यावे. तिळाचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया. तर तिळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तीळ हे शुद्धीकरणाचे आणि पापक्षालनाचे प्रतीक मानले जातात. भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात, जीवनातील अडथळे कमी होतात आणि मानसिक शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच तीळ हे दीर्घायुष्य आणि आरोग्याचेही प्रतीक मानले जातात. म्हणून दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ वाहून भक्त भगवान महादेवाकडे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची, सुखाची आणि समृद्धीची प्रार्थना करतात. आता शिवामूठ कशी वाहावी ते आपण बघूया. तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि शक्य असल्यास पांढरे किंवा पारंपरिक वस्त्र परिधान करावे. पूजेच्या ठिकाणी भगवान शंकराची प्रतिमा किंवा शिवलिंग स्वच्छ करून ठेवावे. प्रथम पाणी अर्पण करावे. त्यानंतर दूध, बेलपत्र, फुले आणि चंदन अर्पण करावे. यानंतर हातात थोडे तीळ घेऊन मनोभावे भगवान शंकराचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत तिळाची शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करावी. शिवामूठ वाहताना मनात आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीची आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी. दुसऱ्या सोमवारचे विशेष महत्त्व काय आहे ते आपण बघूया. तर श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शंकराला प्रिय असला तरी दुसरा सोमवार विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी भगवान महादेवाची मनापासून पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात, घरातील कलह कमी होतात आणि कुटुंबात शांतता नांदते अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्रावणातील सोमवार हा केवळ धार्मिक विधी नसून मन शुद्ध करण्याचा, संयम पाळण्याचा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर मैत्रिणींनो, दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. तीळ हे शुद्धता, आरोग्य, दीर्घायुष्य आणि मानसिक शांततेचे प्रतीक मानले जातात. मात्र भारतातील विविध भागांमध्ये शिवामूठ वाहनाच्या पद्धतीत थोडाफार फरक आढळू शकतो. त्यामुळे आपल्या घरातील आणि कुलपरंपरेतील रीतिरिवाज पाळणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना. हर हर महादेव. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि हर हर महादेव.